तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर संत भार पंढरीत महाराज म्हणतात कीर्तनाचा गजर होत ते ते ऐसे देव उभा जैसी समचरणाची शोभा. पण त्या ठिकाणी काय काय आहे बरं पंढरपूरला गेल्याच्या नंतर? पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय आहे? हा त्या ठिकाणी चंद्रभागा आहे बर का. चंद्रभागा भगवंताला आवडते. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. भीमा म्हणजे कोण? चंद्रभागा. भीमा आली चंद्रभागा. त्या पुलाच्या उडून भीमा आणि पुलाच्या खाली गेलं की चंद्रभागा आहे. जिथं चंद्राचा आकार झाला चंद्रभागेचा त्या ठिकाणी चंद्रभागा म्हणतात. आणि आपले वारकरी त्याच ठिकाणी स्नान करतात. पाहिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे बर का. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. पहा कुठं जरी तुम्ही गेलात चारी धामला जरी गेलात तरी असा विटेवर देव नाही. आणि उठा उठी भेटत नाही. पायावर दर्शनच नाही. रोज मला फिरले ना चारी धाम फिरले हा कुठं जरी गेलं तरी पांडुरंगाच्या पायावर जसं दर्शन आहे. वाराणसी गाया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या परिणय तुका परिणय तुका पंढरीच्या. वाराणसी गाया पाहिली द्वारका वाराणसी गाया पाहिली द्वारका पंढरीची नाही कोणा अभिमान. पंढरीची नाही कोणा अभिमान. पंढरीची नाही कोणा अभिमान. पाया पडे जन एकमेका. पाया पडे जन एकमेका. पाया पडे जन काय पाहिलं? पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीशी. हा पंढरीच्या लोकांनाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. कारण तुकाराम महाराजाला त्याच्यामुळे पंढरपूर आवडत. कशामुळे की पंढरपूरच्या लोकांना अभिमान नाही. एवढंच सुद्धा एवढंच जर असलं कोणी असलं एकमेका पाय पडतात. इतर ठिकाणी पाया पडत नाही. म्हणून पण चंद्रभागा का आवडते तर चंद्रभागा का आवडते तर चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पळती रान. मग चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर अरे बाबा तुम्ही जरी भागीरथीला जरी स्नान केलं तरी तेवढं पुण्य नाही. पण असल्या पांडुरंगाच्या त्या पायापाशी जी काही चंद्रभागा आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर म्हणून पहा ना नामदेवरायाला देव तीर्थयात्रेला जायचं नव्हतं पण ज्ञानेश्वर महाराजांनी नेलं होतं. कारण पांडुरंगाशिवाय त्यांना कोणतं देवत आवडत नव्हतं. काय पांडुरंग देवतच माझा खरं म्हणायचे आणि चंद्रभागाच हे तीर्थ खरं आहे. चंद्रभागेलाच मी स्नान करणार. इथं अनेका ते देव म्हणता लाज वाटे माझ्या चित्ता. कोण म्हणायचं? नामदेवराय म्हणायचे अनेकाला जर देव म्हणलं तर मला लाज वाटते. खरंच लाज वाटे म्हणा तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलविया.